जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत। फडणवीस 12 जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार करणार आहेत। 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत ते प्रचार सभा घेतील, तर 7 दिवसात जवळपास 22 सभा घेणार असल्याची माहिती। शिवसेना नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। भाजप आणि शिवसेना संयुक्त गट तयार करण्याबाबत चर्चा होते। शिवसेनेचे नगरसेवक उद्या कोकण भवनात जाणार आहेत। दुपारी 12 वाजता 29 नगरसेवक जाऊन नोंदणी करणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे। शिवसेना स्वतंत्र गटाची यावेळी नोंदणी करण्यात येईल। तर महत्त्वाची बातमी, शिवसेनेचे नगरसेवक उद्या कोकण भवनात जाऊन दुपारी 12 वाजता 29 नगरसेवक नोंदणी करणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। महत्त्वाची बातमी समोर येते, ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक उद्या मुंबई महापालिकेत जाणार असून सर्व नगरसेवक उद्या 11 वाजता महापालिकेत दाखल होतील। गटस्थापनेनंतर पालिकेत उद्या आयुक्तांकडे नोंदणी करणार असल्याची माहिती। मंत्री गणेश नाईकांनी महायुतीतील नेत्यांना घरचा आहेर दिलाय। जाती धर्माच्या भिंती टाकून राजकारण करू नका असा सल्ला गणेश नाईकांनी दिलाय। मी कधीच जात धर्म पाळला नाही आणि म्हणून लोक माझ्या पाठीशी आहेत। पालघरमधील एका रुग्णालय उद्घाटनाच्या कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते। हे सांगण्याचं राजकारण सांगण्याचा उद्देश तुम्हाला सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये शिवसेनेत असताना सुद्धा हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माने जतन केला। म्हणून गणेश नाईक सांगतो, ज्यांना राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, त्यांनी अशा प्रकारच्या स्वतःच्या स्वार्थाकरता भिंती नाही टाकायची। जे लोक या पलीकडे जातात त्यांना आनंद मिळतो। मी आजच्या राजकारणामध्ये माझ्या एवढा सुखी राजकारणी कोणी नाही। नाईक आणि महायुतीतील नेत्यांमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय। यावेळी मंत्री गणेश नाईकांनी महायुतीतील नेत्यांना घरचा आहेर दिला। जाती धर्माच्या भिंती टाकून राजकारण करू नका असा महत्त्वाचा सल्ला गणेश नाईकांनी दिलाय। तर मी कधीच जात धर्म पाळला नाही आणि म्हणूनच लोक माझ्याकरता पाठीशी उभे आहेत असं महत्त्वाचं विधान गणेश नाईकांनी केले। पालघरमधील एका रुग्णालय उद्घाटनाच्या कार्यक्रमात गणेश नाईकांनी हे वक्तव्य केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।